सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात समाजोपयोगी उपक्रम राबवत गरजूंना नेहमी मदतकार्य करणाऱ्या आयुष संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले। कुपवाडमधील यशवंत शिक्षण संस्था संचलित श्रीमती सोनाबाई अण्णासाहेब पाटील कन्या शाळेतील सर्व 600 विद्यार्थिनींना आयुष सेवाभावी संस्थेतर्फे वह्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संदीप घुगे बोलत होते। यावेळी अधीक्षक संदीप घुगे यांनी सर्व विद्यार्थिनींना उज्ज्वल करिअर, स्वसंरक्षण आणि चांगले संस्कारविषयी अनमोल मार्गदर्शन करत आयुषचे अमोल पाटील यांच्या कार्याचाही गौरव केला। यावेळी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अर्जुन पाटील, अमोल पाटील यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, क्वालिटी पॉवर कंपनीचे प्रमोद माने, संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील, उपाध्यक्ष महावीर पाटील, उद्योजक प्रसन्न शहा, संचालक दरिकांत माळी, कन्या शाळेचे आर पवाळकर, ए पेंढारी, SP पाटील, सचिन पाटील, विजय पाडळे, अविनाश पवार, अजित कांबळे, नरेश पाटील, सुरेश शेख यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते। स्वागत मुख्याध्यापिका सौ सविता पाटील यांनी केले। यावेळी आयुष सेवाभावी संस्थेची गरीब गरजू लोकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत तळमळ असणाऱ्या आयुष सेवाभावी संस्थेची समाजाला गरज असल्याचे कौतुकाची थाप सर्व मान्यवरांनी यावेळी बोलताना दिली। माधवराव महाबळ फाउंडेशन, क्वालिटी पॉवर आणि सह्याद्री स्टार्च कंपनीच्या CAR फंडातून मिळालेल्या मदतीतून हा उपक्रम राबवण्यात आला। शाळेच्या गुणवंत विद्यार्थिनींचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सूत्रसंचालन सरोज बाबर यांनी केले। आभार आर पवाळकर यांनी मानले। यावेळी आयुष संस्थेचे सर्व संचालक, कन्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थिनी उपस्थित होते।